तर सध्या लातूरमध्ये मनोज जरांगे पोहोचलेले आहेत, पाहूयात. त्यांच्या उपोषणस्थळी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत, त्याची आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय. धनगरांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिलेली आहे. लातूरमधून आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय. धनगरांच्या अनेक मागण्यांसाठी धनगर समाजाकडून हे लातूरमध्ये उपोषण सुरू आहे आणि त्याच उपोषणकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे पाटील हे लातूरमध्ये पोहोचल्याचं आपण पाहतोय. आंदोलकांशी मनोज जरांगे पाटील हे चर्चा करतायत, त्यांची विचारपूस करताना आपण पाहू शकतोय. आपण लातूरमधून ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय. धनगर उपोषणस्थळी जरांगे पाटील पोहोचलेले आहेत, त्यांची भेट त्यांनी घेतलेली आहे आणि उपोषणकर्त्यांची विचारपूस ही सध्या जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. चर्चा एकंदरीत सुरू आहे. अनेक मागण्यांसाठी धनगर समाजाकडून हे खरं तर आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. जे धनगर उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी थेट त्यांची भेट घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी जरांगे पाटील हे लातूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि उपोषणकर्त्यांची विचारपूस त्यांच्याकडून केली जाते. तर गेल्या अनेक दिवसांपासून लातूरमध्ये हे धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे. अनेक मागण्यांसाठी धनगर उपोषणकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचीच भेट आता आपल्याला मनोज जरांगे पाटील घेताना पाहायला मिळत आहे. विचारपूस ही उपोषणकर्त्यांची विचारपूस जरांगे पाटील यांच्याकडून सुरू आहे. जे मागण्यांचं निवेदन आहे ते उपोषणकर्ते जरांगे पाटील यांना दाखवताना सुद्धा पाहायला मिळत आहे आणि या सर्वांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आपण लातूरमधून ही लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकतोय. तर आम्ही तुमच्यासोबत असल्याचं जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्याचं पाहायला मिळतंय.